विजेता संघ जे जिंकले नाही ते पण सर्व त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. ते अगदी IPL प्रमाणे ऑक्शन वगैरे करून ही स्पर्धा आयोजित केली जाते. 8 टीम आहेत आणि 8 टीममध्ये जवळजवळ 200 खेळाडूंना अगदी ऑक्शन विक्री लिलाव पद्धतीनं ही टीम सिलेक्ट केली जाते. दरवर्षी या ठिकाणी या स्पर्धा होतात. आता ग्राउंडची अडचण आहे. या ग्राउंडचं बुकिंग एक वर्षभर आधी करावं लागतं. त्यामुळे आजची तारीख इथं मिळालेली आहे. अतिशय यशस्वीपणे या स्पर्धा सर्व संयोजकांनी या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. विजयी संघाला मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. जे विजयी झाले नाही त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्व संघाचं आणि त्या खेळाडूंचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांचे दीपक शेट्टी खूप मनापासून या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे. मोठी स्पर्धा झालेली आहे आणि या भावनेतून आज आपल्या कराड तालुक्यातल्या डोंगर कपारीमध्ये राहणारी तुम्ही सगळी मंडळी आज या ठिकाणी नवी मुंबईमध्ये आलेला आहात. काही जण पुनर्वसनाला आलेले आहेत, काही कामाकरता आलेले आहेत, काही कुणाचे पूर्वज हे म्हातारी कामगार म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. पण आता नव्या मुंबईच्या परिसरामध्ये तुम्ही आपापल्या परीने काही नोकरी धंदा उद्योग व्यापार किंवा या ठिकाणी यशस्वीपणे काम करताय. पण त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मातीचं नातं जोडलेलं नाही. सणासुदीला सगळ्या सणा आपल्या यात्रेला तुम्ही सगळ्या आवर्जून त्या ठिकाणी आपल्या गावी येता, गावच्या सुविधामध्ये लक्ष घालता. कुठं आपल्या गावाची पाण्याची योजना थांबलेली आहे, कुठे रस्ता थांबलेला आहे, त्या पाठपुरावा करून सगळी विकास कामं करून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करता. अशाच प्रकारे इथं जरी तुम्ही काम करत असला, पोटा पाण्याकरता आला असला तर आपली मायभूमी आहे, तुमचे मूळ गाव आहे, त्या गावाच्या विकासाकरता तुम्ही अशाच प्रकारे प्रयत्न करत राहा. पुन्हा एकदा विचारे साहेब आले आमचे कौशिकाली इथं आणि तुमच्या स्पर्धेला आशीर्वाद देण्याकरता खूप निवडणुकीची धामधूम आहे आणि निवडणुकीच्या धामधुकीमध्ये तरी वेळ काढून आले. पण मला माहिती आहे की तुमच्या खासदार साहेबांचं किती प्रेम आहे. माझ्यावर जसं तुम्ही प्रेम करता तिथे कराडला तसं त्या मंडळींच्यावर प्रेम आहे. मला खात्री आहे की येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही सर्वांनी ताकदीनं त्या ठिकाणी एक माहोल तयार करा आणि पुढचं काही सांगायची गरज नाही. जे काही निवडणुकीची सभा आहे तुम्हाला काय करायचं सगळं माहिती आहे आणि या ठिकाणी आम्ही प्रचाराकरता मोठ्या सभा इथं घ्यायला येणार आहे. पुन्हा एकदा दीपक शेठ त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही पुन्हा या दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी मी आलो होतो त्याच्यापेक्षा या वर्षीच्या स्पर्धा आणखी भव्य झालेल्या आहेत. सर्व इथं निमंत्रित पाहुणे आहेत, त्यांचं एका दृष्टीनं माझ्या तालुक्यातल्या स्पर्धांकडून स्वागतही करतो आणि आपण इथं आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आम्हाला इथं निमंत्रित केल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद करतो. उद्याच्याला सातारा मतदारसंघाचा अर्ज करायचं मला आता थोड्या वेळात निघावं लागेल. मला तिथं जायचं आहे आणि आम्ही नंतर सगळे मिळून इथले खासदार साहेब, आमच्या खाताचे उमेदवार आणि कुठल्या उमेदवार, पुण्याचे उमेदवार, सगळे उमेदवार मिळून एक मोठी त्या ठिकाणी प्रचार सभा घेण्याचं आमचं नियोजन आहे. मला खात्री आहे की तुम्ही आम्हाला सर्वांना खूप प्रेम दिलेलं आहे. त्याचाच प्रेम आशीर्वाद कायम ठेवा. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.